जाऊन राखे राख आहे आखर काय होणार आहे आता? राखच होणार राखच होणार. बरं ती कुठं तरी पाण्यात टाकते ना ते वाहत ते काय खरं आहे का? खरंच नाही. हे नाही. मग हे पण मला करायचं. हम्म. आता ही भिंत मला करायची. हो. मग मी भिंत आहे का? नाही. भिंत मला करायचं हे श्रेष्ठ मला करायचं. हा. मग मी श्रेष्ठ नाही. नाही. तसं हे कातड बी मला करायचं, हाडं बी मला करायचं, मास बी मला करायचं आणि काय पायऱ्यासारखं राहिलं नाही. मग ती भीत बी मला करायची. हा. मग ती मातीची आहे हो. भिंत. मातीची. आणि हे बी मला हे कळालं. तरी राख. राखच मला कळाली. त्या भिंतीला भिंत नाही करावी नाही. आणि या राखाला राख कुठं करावी नाही. नाही काय. मग मला ते करावं तर ते मी नाही. हम्म. आणि मला हे बी करावं तर हे बी मी नाही. हम्म. मग मी याच्यात वाढाय का? नाही. नाही. मग याच्यात रक्त आहे का? रक्त बी नाही. मग याच्यात गरमी आहे का? गरमी बी पण नाही. नाही. मग याच्यात मन बी आहे का? नाही. नाही. मन तर घटकात पिक्चर राहतं, घटका स्वप्नात बी जातं आणि झोपीत बी राहत नाही. अशा सारी तंतुते अशा तर आहेत चाली त्याच्या. करता. तर आहेत त्याच्या कोणाच्या मनाच्या. आणि त्या मला वाट्यात माया यायचं. हा, माया आहे. हा मी असं भैकू देतोय. मग जाग्यावर येण्याकरता या मनाच्या तारा, या शरीराच्या तारा, शरीरातील तारा एक बालपणातली नवरा होता तवाची हम्म. आणि आताची अशा बरोबर. तारा तारा आहेत. तारा. आणि मी तो पाहिला या ताराला. इथं अखंड आहे. सकाळची वेगळी तारा सूर्याची, दुपारची वेगळी तारा सूर्याची, संध्याकाळची वेगळी तारा सूर्याची. बरं. 3 तारा. बरं. या शेताची म्हणा तर शेताची तारा पेरणी होता तवाची ती काढू तवाची. आणि काढत उन्हाळ्यात तारा तारा काही. शेताची. हो. पण मही नाही तारा. हा. बरं माझ्याकडे मी पाहिलं तर हे नाही. माझ्या काही तारा नाही. कारण याची तारा मी पाहायला लागलो. पण माझ्या त्या 3 तारा गाड्या. बालपण. शरीराच्या 3 तारा. बालपण. बालपण तारुण्य म्हातारपण. आणि दिवसाच्या 3 तारा. हो. ती सकाळ दुपार, संध्याकाळ. रात्री तर पाच लागतात. हा ते सूर्य होता का रात्री? नाही. नाही. पत्ताच नाही त्याचा. पत्ता. मग माझ्या छान काय कन त्यो हलकाचे. कोण? सूर्य. त्याच्या 3 तारा मला कराव्या. हो. आणि पण यात- 3 बी तारात मी हो. हो. आणि हे 3 तारात कुठे? हो. याच्या 3 तारा आहेत त्या मलाच कळाल्या. याची वेगळीच तारा, त्या सूर्याची वेगळीच तारा. आणि पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, ऋतू. या 3 तारा. जगाच्या तारा. हो.
म्हणजे काय मी शरीराच्या हातीतला राहणार सूर्याच्या त्या हातीतला बितारा राहणार जगाच्या बितारे आणि जगाच्या बितारा. हा जगाच्या पण मला तारा राहत नाही. नाही हा मी पाहायला लागलं पाघा मला नाही पाघा हा मनाच्या कारण पिलू झालं तवा एक पाघा त्याचं लग्न झालं तवा एक पाघा आणि त्याची बायको गेली तवा एक पाघा. ह्या पणाच्या तारा मनाच्या मनाच्या आणि माया नाही जागा. माया नाही तारा. त्या तारा पाहिल्या पण मी ठेवते हा पण ह्यो या तारा नाही तर तारा वाढावी म्हणजे मी शरीर नाही श्वास नाही मन नाही जागृती नाही स्वप्न नाही सुषुप्ती नाही सुख बी नाही दुःख बी नाही पण मी आहे. मी आहे हे प्रपंच ओसरू प्रपंच वसर चित्त तुझे पायी मोरू ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वारे या रंगा. म्हणजे मला तिकडं रंगू दे हा आणि इकडं रंगू देऊ नको वर मला तिकडं कोंडा मानव. पांडुरंगा मग आपल्यात तर काही समजतच नाही कुणीकडची कुणीकडची आपल्या काही हातात नाही आणि आपणच त्याच्या हातात. मग माझे चित्त तुझे पाय आयशे राहे असे करी काय. मग मला माझं मन कमी तो ह्या पायावर ठेव आणि इकडं माझं मन लागत ना इकडे ठेव. आता त्या पोराकडे मन लागत पण त्यातच त्याच्या हातात नाही आणि ते मह्या कसं हातात त्याच्या करता हे देवा तू तुझ्याकडंच माझं मन वळ ते वडील पण आपण म्हणतेच नाही. आपण इथून काढून तिथं घालतो तिथून काढ इकडं एक आपण खेटलं खातो काय खेटून खातो. इकडे खेटलं खेळतात ते किती नाही ते खेट नाही ते एक खेट पुन्हा काय तर अशा रीतीनं आपण हे मनुष्य देहात आल्यावर आपल्याला करता येईल इतर देहात करता येत नाही. तुम्हाला होते तेवढं मुंबईची सांग. मैंने रंग दी आज चुनरिया सजना तेरे रंग में त्याच्यात आहे म्हणजे रंगी रंगे रे श्रीरंग. मग तुम्ही देवात रंगा कारण तुम्हाला आकडे की आता हे खायसारखं नाही शेत आपल्या भाकरी शेत आहे खायसारखं खाता नाही. येतं पण खाऊ खाऊ नाही शेत खाता येत नाही का असा गोळा कर खाता येतो पण खाऊ नाही चिखल खाता येतो खाऊ नाही. पण खाऊ खाऊ नाही म्हणजे का म्हणून का उगत खराब होईल या खाता त्याच्यापेक्षा भाकरी खावा बघू होईल पण आधीचे दागे बघ खाता येत पण काही बी खावा का नाही खाता येत म्हणून चिखल खावा का नाही खाता येत तिखट खाता येत नाही का खाता येतो पण खाऊ खाऊ नाही तुम्ही खात असता तुम्हाला तर देणं नाही आणि काय नाही आणि कसं काय खात नाही कळत ना. कळत म्हणजे तुम्हाला बी कळत का शिकल्या दादात कळत नाही सगळ्यांनाच कळत
बघा शिकलेल्याला कळत त्यानं एवढी बाराकडी पक्की दिलेली आपल्याला बुद्धी सगळ्यालाच कळत कळतं. सगळ्यालाच सारखंच आहे. शेण खाऊ नये हा सगळ्यालाच कळत आता सही आमचा करता येणार नाही पण शेण खाऊ नये हे तर कळत ना कळत ना कळत